करतात आणि या बैलाला गोरक्षण मध्ये टाकण्यात जाते। आमचे पैसे जातात, आम्ही लंगे नारायण झालो। ते बैल परत घेऊन मी पिंपळगाव राजाला गेलो, बाकीचे काम माझे थकीत झाले। असा अन्याय शेतकऱ्यावर, या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सर्वांना एकजूट होण्याची गरज आहे। या शेतीमध्ये जो फसतो तो खरा मालक आहे, पण जो कसत नाही तो आज मालकी हक्काने खुर्चीवर जाऊन बसलेला आहे। याला खुर्चीवरून खेचण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण करा आणि त्याला त्याची जागा दाखवून द्या, एवढीच माझी शेतकऱ्यांना नम्र सूचना आहे। आणि आता आम्ही म्हातारे झालो, आमच्या म्हातारपणाचं हा बदला तरुणांनी घ्यायला पाहिजे, तरुण पुढे यायला पाहिजे, अशी तरुणांना सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे। शेतकरी या नात्याने जात धर्म पंथ न पाळता एकत्रित शेतकरी मंच, शेतकऱ्याचं कुठलंही आंदोलन असो, त्या ठिकाणी छोटंसं आंदोलन असेल ना, त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन त्याला धडक द्यायला पाहिजे। आणि ती धडक दिल्यानंतर या सरकारचे नेमकेपणाने कान उघडल्या जातील आणि आपले रस्ते मोकळे होतील। आपल्याला आश्वासन देतात की मी हे कर्ज देऊ, ते कर्ज देऊ, ते कर्ज देऊ, कुक्कुटपालन देऊ, म्हशी देऊ, गाई देऊ, पण कुठल्याच प्रकारचं काही कोणत्या शेतकऱ्याला देत नाही। हे खोटी आश्वासनं ऐकता ऐकता आमचं वय 65च्या जवळपास गेलं।